नमस्कार, मैं जूली तिवारी डेली न्यूज़ चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नज़र डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ने तोड़ी बीजेपी से युति, स्थानीय स्तर पर अलग राह पकड़ने का बड़ा ऐलान। आज अंबरनाथ शहर में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की बैठक में आज एक बड़ा फैसला लिया गया। बैठक के दौरान यह स्पष्ट रूप से घोषित किया गया कि अंबरनाथ शहर के रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अब भारतीय जनता पार्टी की स्थानीय कार्यकारिणी के साथ युति समाप्त कर रही है। पार्टी पदाधिकारियों का कहना है कि बौद्ध समाज, मागास वर्गीय समाज तथा अन्य प्रतिनिधियों को न तो उचित महत्व दिया जा रहा था और न ही उन्हें उम्मीदवारी में उचित स्थान मिल रहा था। बताया गया कि कई बार निवेदन देने के बावजूद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के कार्यकर्ताओं और समाज घटकों द्वारा लगातार नज़रअंदाज किया गया। नेताओं ने यह भी आरोप लगाया कि युति में होते हुए भी उन्हें किसी भी पद के लिए विचार में नहीं लिया गया, जबकि स्थानीय स्तर पर पार्टी की मजबूत पकड़ और सक्रियता बनी हुई है। इसी उपेक्षा के चलते अंबरनाथ के स्थानीय नेतृत्व ने यह फैसला किया कि वे अब स्वतंत्र रूप से चुनावी रणनीति तैयार करेंगे और युति से अलग होकर आगे बढ़ेंगे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के इस निर्णय से अंबरनाथ की स्थानीय राजनीति में नई हलचल मच गई है और आने वाले चुनाव में राजनीतिक समीकरण बदलने की पूरी संभावना दिख रही है। त्यांच्याशी ज्यावेळेस मी बोलायला गेलो तर त्यांनी मला सांगितलं की 16 तारखेला मी फॉर्म दिलेलाच नाही, जर दिला असेल तर 1 करोड मी द्यायला तयार आहे। कोणी असं बोललेले? गुलाबराव कडुले पाटील। मी एक आणि त्यावेळेस आमचे जिल्हा अध्यक्ष होते, जिल्हा सरचिटणीस पण होते। आमचा विश्वासघात करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे त्यांना हेच नको आहे की आमचा रिपाईचा नगरसेवक नगरपालिकेमध्ये जाऊच नाही अशी त्यांनी योजना आखलेली दिसण्यात येत आहे। त्यामुळे येणाऱ्या जी काही युती आहे ती आम्ही टोटली तोडत आहे, स्थानिक लेवलला संपुष्टात आणलेली आहे। आमचे उमेदवार प्रवीण गायकवाड ज्यावेळेस हे फॉर्म घ्यायला गेले एबी फॉर्म, त्यावेळेस गुलाबराव कडुले पाटलांनी त्यांना सांगितलं की दीपक धनवडेंनी 16 तारखेला एबी फॉर्म आमच्या शहराध्यक्षाने 16 तारखेला एबी फॉर्म घेऊन गेलेले आहेत। परंतु 16 तारखेला मी नगरपालिकेत किंवा गडकर सोबत कुठेही माझी चर्चा झालेली नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की गडकर हा 17 तारखेला आम्हाला भेटलेला आहे। 16 तारखेला मला गडकर कुठेही भेटलेला नाही आहे। जर भेटलेला असेल तर त्यांनी सिद्ध करावं। दुसरी गोष्ट, त्यांना फक्त आमचे निळे झेंडे पाहिजेत, आमचा बहुजन लोक पाहिजेत, पण बहुजनाचं आरपीआय समाज पाहिजे, आरपीआय पक्ष पाहिजे, झेंडा पाहिजे। परंतु आमच्या समाजातला एक नवतरुण जर कुठे नगरसेवक म्हणून जायचं असेल तर त्याचं अशा पद्धतीने खच्चीकरण करून आमच्या आपसामध्ये वाढ लावण्याचा प्रयत्न केलेला गुलाबराव कडुले पाटलांनी। माझा सहकारी मित्र प्रवीण ऋषिदास गायकवाड हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा व्यापारी संघटनेचा अध्यक्ष असून गेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट बीजेपीच्या युतीतून त्याला प्रभाग क्रमांक 7 मधून उमेदवारी दिलेली होती। प्रभाग क्रमांक 7 हा रिपाईला सोडलेला असताना देखील त्यांनी त्यांचा कार्यकर्ता विष्णू गडकर याला दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2:45 त्यांनी एबी फॉर्म भरलेला आहे, त्यांनी नामांकन पत्र भरलेलं आहे आणि 17 तारखेला सकाळी आम्हाला एबी फॉर्म दिला आणि दुपारी 2:45 माझ्या सहकारी मित्राने जो व्यापारी संघटनेचा आरपीआयचा अध्यक्ष आहे त्यालाही फॉर्म देण्यात आला। आम्ही जेव्हा फॉर्म भरला त्याच्यानंतर आम्हाला निवडणूक आयोगाने सांगितलं की ज्याने पहिला फॉर्म भरलेला आहे त्यालाच आम्ही उमेदवारी घोषित करत आहे। त्यामुळे बीजेपीने आमच्याशी विश्वासघात केल्यामुळे आम्ही स्थानिक लेवलला आमचे जिल्हाध्यक्ष आज आले होते, आमचे जिल्हा सरचिटणीस आले होते, ते सहकारी आले होते। तर हे सगळे आलेले असताना त्यांच्याशी आम्ही जे काही चर्चा केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुम्ही स्थानिक लेवलला तुमची भूमिका मांडू शकता आणि
तुमच्या मताशी आम्ही सहमत आहे. त्यामुळे स्थानिक लेवलला आम्ही BJP सोबत युती तोडत आहे. मी राहुल हंडोरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्र प्रदेशचा सहसचिव म्हणून काम करतो आहे. आणि मी सुद्धा अंबरनाथमध्ये राहत असल्यामुळे इथले जे स्थानिक लोक आहेत, म्हणजे आमचे स्थानिक कार्यकर्ते आहेत, म्हणजे अध्यक्ष आहेत, सेक्रेटरी आहेत, ह्या लोकांनी आमच्याकडे अशी तक्रार केली की BJPच्या लोकांनी आमचा विश्वासघात केलेला आहे. 7 नंबर वार्डमधून 2 EB फॉर्म दिले गेले. त्यांचा जो कार्यकर्ता होता त्याने पहिला EB फॉर्म दिला, आमच्या कार्यकर्त्याला दुसऱ्या दिवशीचा EB फॉर्म दिला. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्याचा रिपाईचा कार्यकर्त्याचा फॉर्म रद्द झाला. अशाच प्रकारची घटना मला वाटतं 3 नंबर वार्डमध्ये सुद्धा अशाच प्रकारची घडलेली आहे, जिथं बौद्ध समाजाची एक सुजाता गायकवाड म्हणून आमची कार्यकर्ती होती. तिचं पण असं झालेलं आहे की तिला नंतर फॉर्म दिला गेला. तिच्या अगोदर किती लेडीज होती, तिला पहिला फॉर्म दिला गेला आणि सुजाता गायकवाडचा फॉर्म रद्द झाला. यामुळे आमचे अंबरनाथचे शहर शाखेचे सगळे कार्यकर्ते नाराज झाले. आज आमचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष, ठाणे जिल्ह्याचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रदेशचे ऑल इंडिया लेवलचे सरचिटणीस जे आमचे आहेत आणि ठाणे जिल्हा निरीक्षक जे सुद्धा आज अंबरनाथमध्ये आले होते, त्यांच्यासमोर सर्वांची मीटिंग झाली आणि ह्या सर्व लोकांनी त्यांच्यावर झालेला अन्यायाचा पाडा ह्या संपूर्ण मीटिंगमध्ये वाचून दाखवला आणि त्यांनी आपली जी कहाणी होती ती कथन केली. मग त्यामुळेच जिल्हा कार्यकारिणी आणि वरिष्ठ आमचे जे आहेत सुरेश बारसे जे ठाणे जिल्ह्याचे निरीक्षक आहेत, त्यांनी असा हे केलं की तुम्ही स्थानिक पातळीवर जो काय असेल तो तुम्ही निर्णय जाहीर करा, अशा प्रकारचं एक वरिष्ठ पातळीवरून त्यांना सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याप्रमाणे मला वाटतं अध्यक्ष दीपक धनवडे साहेब यांनी तो निर्णय जाहीर केलेला आहे. मी बाळासाहेब पुनाजी खंडागळे, अंबरनाथ शहर कार्याध्यक्ष, या अंबरनाथ शहरामध्ये कार्यरत असून आम्ही आठवले साहेबांनी सांगितल्यानुसार आम्ही BJP सोबत युतीच्या माध्यमातून आजपर्यंत चर्चा केली असून त्यांनी आम्हाला कसल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाही किंवा वरच्या पातळीवरती आमची चर्चा चालू असून त्यांचे जिल्हाध्यक्ष असतील, त्यांचे जे निरीक्षक असतील आणि जे काही गुलाबराव करंजुले साहेब आहेत त्यांच्यासोबतही म्हणजे वरच्या लेवलच्या पातळीने चर्चा केलेली असतानाही आजपर्यंत आम्हाला कसल्याही प्रकारचा त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आणि आमच्या 2 दिलेल्या ज्या उमेदवाराचा अशा पद्धतीने विश्वासघात केला, कारण 16 तारखेला त्यांनी विष्णू गडकर नावाच्या भाजपचाच कार्यकर्ता असलेला त्याला EB फॉर्म देण्यात आला आणि 17 तारखेला आमच्या रिपाई आणि BJPच्या म्हणजे युतीच्या उमेदवाराला त्यांनी EB फॉर्म दिला. आणि ज्या वेळेला आम्ही 17 तारखेला त्यांच्यासोबत फॉर्म भरायला गेलो त्यावेळेला त्यांनी सरळ सांगितलं की आम्ही अगोदर आलेला फॉर्मच सिलेक्ट केला असून नंतरचा फॉर्म आम्ही सिलेक्ट करू शकत नाही आणि निवडणूक आयोगाने तो फॉर्म रद्द केला. म्हणूनसाठी आजपर्यंत आम्हाला कसल्याही प्रकारचं BJPने सहकार्य न केल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांच्या आजपर्यंत आम्ही घेतलेल्या बैठका, ते महिला मंडळ असतील, कार्यकर्ते असतील, शाखा प्रमुख असतील, सगळ्या शाखेतले लोक असतील आणि आमचा जवळजवळ बौद्ध समाज पूर्ण आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्ही कालही परवाही 2-3 दिवस त्याच प्रकारे मिटिंगा घेत असून जवळजवळ 300 ते 350 लोकांचा जमाव आम्ही जमवला होता. आणि जे वरच्या लेवलचे जे निरीक्षक आहेत, बारसिंग दादा आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत संजय गायकवाड, जिल्हा सचिव आहेत बाळ भालेराव, या सर्वांशी चर्चा करून आम्ही शेवटच्या स्टेपला असं पोचलेलो आहोत की आम्हाला BJP बरोबर काम करायचं नसून आम्ही आमचा वैयक्तिक निर्णय पूर्ण कमिटीने शहराच्या कमिटीने घेतला असून आणि तो निर्णय जे आमचे शहराध्यक्ष आहेत दीपकजी धनवडे आणि महाराष्ट्र प्रदेशचे जे सचिव आहेत राहुलजी हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतला असून आम्ही BJP बरोबर कसल्याही प्रकारचं म्हणजे सोयीसूत्रक ठेवलेलं नसून आम्हाला वरून दिलेल्या जिल्हा कमिटीने निरीक्षकाने त्या आदेशाने
आम्ही त्यांच्यासोबत युती तोडली असून आम्ही पुढचा निर्णय तुम्हाला उद्या सकाळी किंवा दुपारपर्यंत आम्ही घोषित करू असं आम्ही जाहीर करतो, कारण त्यांच्या आदेशानुसारच आम्ही पुढे चाललेलो आहोत अशी मी आपल्याला म्हणजे ग्वाही देतो. पहिले आपका परिचय. तेही बोलतो. माझं नाव प्रवीण गायकवाड. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आठवले गटाचा कार्यकर्ता आहे आणि प्रभाग क्रमांक 7मधून मी उमेदवारी फॉर्म भरला होता. कारण BJP आणि भारतीय जनता पार्टीचा आणि आठवले गटाचा या युती असल्याने याचा मी अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केला होता. पण BJP पक्षाने विष्णू गडकर नावाच्या व्यक्तीला 16 नोव्हेंबर 2025 रोजी AB फॉर्म दिला आणि मला AB फॉर्म 17 तारखेला दिला. त्यामुळं माझा फॉर्म बाद झाला, रिजेक्ट झाला आणि समोरचा व्हॅलिड झाला. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद.